म्हणजे तुमची मुलं मोकाट पिसळलेली जनावरं, तुम्ही कुठल्याही मुलीच्या छातीला हात लावाल, कुठल्याही मुलीला पाहिजे त्या पद्धतीने वागणूक द्याल आणि त्याची कंप्लेंट केली तर तुम्हाला वाटतं आमच्या घराचं प्रतिष्ठा आडवी आली, आमच्या प्रतिष्ठा, आमच्या कुटुंबाच्या इज्जतीचा प्रश्न आहे। मग त्या नालायकाला तुमच्या आईनं दूध पाजलं होतं की कुठला मूत पाजला होता, त्यांना संस्कार केलेले नाहीत तुम्ही? किंवा कुठल्या मुलीला, कुठल्या कुटुंबाला तुम्हाला वाटतं आमच्या प्रतिष्ठेला यांनी हात घातला? अरे हात घातला होता तर त्या हरामखोरांना लहानपणी दूध पाजायचं होतं ना, संस्कार करायची होती। पण अशा प्रकारचं काम न करता आमच्या कुटुंबाच्या प्रतिष्ठा, अरे तुमची कोणती प्रतिष्ठा? बहुजन समाजाचे महाराष्ट्राचे नेते माननीय सर्वजितजी बनसोड या प्रकरणाची गेले 2 दिवस दखल घेत आहेत आणि त्यांनी हे प्रकरण चांगल्या प्रकारे पोलीस किंवा प्रशासनामध्ये हे दखल घेण्यासाठी पाठपुरावा करत आहेत। तर आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया की काय झालं आणि कशा प्रकारे पोलिसांचा पाठपुरावा कशा प्रकारे चालू आहे, तपास। आज खोपटवाडी या ठिकाणी 17 वर्षाच्या आरती नामक आपल्या एका लहान मुलीचं, बहिणीचं नग्न अवस्थेत जी प्रेत सापडलं, त्यानंतर गेल्या 2 ते 3 दिवसापासून पूर्ण कलवडे कुटुंबीय अत्यंत भयंकर त्यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे। आई असेल, वडील असेल, चुलते, आजी आजोबा सगळ्यांची मानसिकता अत्यंत खालावलेली आहे। आणि याही परिस्थितीमध्ये मी स्वतः काल दुपारी बहुजन संघटक या फेसबुक पेजच्या माध्यमातून महाराष्ट्रातल्या लाखो लोकांपर्यंत या अत्यंत निर्घुण अशा लाजिरवाण्या शिवाजी महाराज, बाबासाहेब आंबेडकरांच्या आणि स्वतःला पुरोगामी म्हणून घेणाऱ्या महाराष्ट्राच्या मातीमध्ये अशा प्रकारचं काळीमा फासणारं, अक्षरशः तुम्हाला आम्हाला शर्मेनं मान खाली झुकवायला लावणारं प्रकरण आहे। हे प्रकरण काल दुपारपासून आम्ही महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये पोहोचवत आहोत आणि त्याचा मोठ्या प्रमाणामध्ये त्याचा परिणाम आम्हाला दिसायला येत आहे। आत्ताच आपण सगळ्यांनी आई, वडील, चुलते आणि कुटुंबातल्या सगळ्या लोकांशी आपण चर्चा केली आहे। म्हणजे त्याच्याही पलीकडचा अत्यंत, म्हणजे आता आम्हाला असं वाटायला लागलं आहे की बलात्काराला जात नसते असं जे म्हणतात किंवा अन्यायाला जात नसते असं जे आपण ऐकत आलो, म्हणजे ही निर्घुण हत्या जर एका जातीच्या माणसाने दुसऱ्या जातीच्या माणसासोबत असे प्रकार केले तर महाराष्ट्रात आणि देशामध्ये हे जात आणि धर्माचे ठेकेदार खूप मोठ्या प्रमाणात आगडोम त्याचा उसळत असतो। पण ही कुठल्याही जातीचा असेल, कुठल्याही धर्माचा असेल, पण अन्यायाला कुठंच थारा देता कामा नये। कालपासून आम्ही या सगळ्या प्रकरणाचा पाठपुरावा करत आहोत। काही महाराष्ट्रातली मोठी माणसं आता या प्रकरणामध्ये लक्ष द्यायला सुरुवात झालेली आहे। कुटुंबियांचं एकच म्हणणं आहे की आता ही आई आणि वडील दोघंही आता वयोवृद्ध अवस्थेकडे निघालेले आहेत। वडील हातानं पायानं आदू आहेत, हे असं कुटुंब आहे। ही माणसं जगणार कशी? या लोकांच्या आशा मेलेल्या आहेत। या लोकांचं जीवन या कालच्या घटनेनंतर अक्षरशः आईच्या डोळ्यामध्ये अश्रूचा एक थेंब यायला तयार नाही आहे। 3 दिवस झालं जवळपास रडून रडून त्या आईच्या डोळ्यातले अश्रू आटलेले आहेत। ही इतकी वाईट घटना आहे की आम्हाला असं वाटतं की देरी से दिया हुआ न्याय अन्याय के समान होता है। त्यामुळे न्याय कधी मिळेल यापेक्षा तो लवकरात लवकर मिळाला पाहिजे, त्याचा छडा लागला पाहिजे। आणि अशा या बेचिराख आणि उद्ध्वस्त कुटुंबाचं पुनर्वसन करण्याची जबाबदारी कोण घेणार? मी महाराष्ट्राच्या गृहमंत्र्याला अनिल देशमुखांना कालही आम्ही आव्हान केलं होतं, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनाही आम्ही आव्हान केलं होतं। आणखी जवळपास ही घटना घडून आज 2 दिवस होत आहेत। कसल्याही प्रकारचं सांत्वन, सदिच्छा, कुठल्याही प्रकारचं आश्वासन हे सरकारनं देणं अपेक्षित आहे। सरकारच्या वतीनं इथला साधा तुमचा फडतूस असा पोलीस पाटील सुद्धा, तुमचा सरपंच सुद्धा किंवा इथली तुमची शासन आणि प्रशासन म्हणून घेणारे तलाठी, ग्रामसेवकापासून एकही तुमचा शासन प्रशासनाचा दरबारी या कुटुंबियांना येऊन कुठल्याही प्रकारचा दिलासा देण्याचं वचन देण्याची भूमिका घेत नसेल तर अशा लाजीरवाण्या महाराष्ट्राबाबतीमध्ये आम्हाला या गोष्टीची लाज वाटते। म्हणजे एका बाजूला आम्ही महाराष्ट्रात उदाहरण देत असतो आम्ही की राष्ट्रमाता जिजाऊ छत्रपती शिवाजी महाराज यांनी अफजल खानाचा वध केल्यानंतर त्या अफजल खानाला सुद्धा सन्मानानं प्रतापगडाच्या पायथ्याशी त्याचा दफनविधी करून त्याचं तिथं एक स्मारक बांधणारे किंवा त्याची दफनविधी करणारा हा महाराष्ट्र आहे। म्हणजे जिजाऊ माता सुद्धा आपल्याला सांगितल्या होत्या की जो अफजल खान जिवंत असेपर्यंत आपलं त्याच्याशी वैर होतं, पण अफजल खान मेल्यानंतर त्या अफजल खानाच्या प्रेतासोबत आपलं वैर नाही आणि त्या प्रेताला सुद्धा सन्मानानं त्याचा अंतविधी करणारं शिवाजी महाराजाचं, राष्ट्रमाता जिजाऊंचं कुटुंब
आणि आज मी रात्री 10 10:30ला इथं अग्निडाग देण्यासाठी आलो आणि या कुटुंबियांच्या व्यथा ऐकल्या आणि ऐकलं आम्ही की गावातला एक व्यक्तीसुद्धा, तुम्ही त्या मुलीच्या चितेला अग्नी देण्याची सुद्धा जर तुम्हाला शरम वाटत असेल, ठीक आहे, कोरोना महामारीमुळे ज्या लोकांनी येण्याचं टाळलं असेल ती गोष्ट आम्ही समजू शकतो, पण गेल्या 2 वर्षातला त्यांचा अनुभव आम्ही ऐकतोय. गावाच्या विठ्ठलाच्या मंदिरामध्ये प्रवेश नाही, या कुटुंबियांना बहिष्कृत केलेला आहे. म्हणजे जसं हजारो वर्षे आपल्या देशातल्या अस्पृश्यांना, भटक्यांना, मागासवर्गीयांना जसं बहिष्कृत केलं गेलं, अशा प्रकारची वागणूक गेल्या 2 वर्षापासून या कुटुंबियांना दिली जात आहे. कशासाठी? जात आणि तुमच्या स्वतःच्या कुटुंबाच्या प्रतिष्ठेचा तुम्हाला एवढा माज कुठून आलेला आहे? म्हणजे तुमची मुलं मोकाट पिसळलेली जनावरं, तुम्ही कुठल्याही मुलीच्या छातीला हात लावाल, कुठल्याही मुलीला पाहिजे त्या पद्धतीनं वागणूक द्याल आणि त्याची कंप्लेंट केली तर तुम्हाला वाटतं आमच्या घराचं प्रतिष्ठा आडवी आली, आमच्या कुटुंबाच्या इज्जतीचा प्रश्न आहे. मग त्या नालायकाला तुमच्या आईनं दूध पाजलं होतं की कुठला मूत पाजला होता, त्यांना संस्कार केलेले नाहीत तुम्ही? किंवा कुठल्या मुलीला, कुठल्या कुटुंबाला तुम्हाला वाटतं आमच्या प्रतिष्ठेला यांनी हात घातला? अरे हात घातला होता तर त्या हरामखोरांना लहानपणी दूध पाजायचं होतं ना, संस्कार करायची होती. पण अशा प्रकारचं काम न करता आमच्या कुटुंबाच्या प्रतिष्ठा, अरे तुमची कोणती प्रतिष्ठा आहे? कोणतं कुटुंब आहे तुमचं? एखाद्या निष्पाप लोकांवर अशा प्रकारचे वाळीत टाकण्याचे काम करता, तर अशा प्रकारच्या सूडबुद्धीनं ज्यांनी हा प्रकार घडवलेला आहे त्याचा तपास होईलच. पण अशा सगळ्या नराधमांना आता भारतामध्ये न्यायपालिकेमध्ये अशा आरोपींना फाशी द्यावी की नाही द्यावी त्याबद्दल मोठे वादविवाद चालू आहेत. फाशी या पनिशमेंटबद्दल न्यायपालिकेमध्ये वेगवेगळ्या चर्चा चालू आहेत. पण मला वाटतं अशा सगळ्या बदमाशांना फास्ट ट्रॅक कोर्टाच्या माध्यमातून एकाही आमच्या भविष्यातल्या कुठल्याही आपल्या मुलीवर अशा वाकड्या नजरेनं बघण्याची हिंमत कुठल्याही नराधमाची, कुठल्याही अशा हरामी आणि नीच प्रवृत्तीच्या लोकांना लवकरात लवकर शिक्षा झाली पाहिजे. आणि असे उद्ध्वस्त बेचिराग कुटुंब जे आज आंतरबाह्य दोन्ही पद्धतीनं उद्ध्वस्त झालेले कुटुंब आहेत, या कुटुंबातल्या नागरिकांना यांचं पुनर्वसन महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून होणार आहे की नाही, या सगळ्या कुटुंबियांना कुठल्या प्रकारचा आम्ही दिलासा देणार आहेत? कारण शेवटी तरुण मुलं आणि मुली हे आपल्या वयोवृद्ध आईवडिलांच्या म्हातारपणातला सहारा असतात, आधार असतात. आणि अशी 17 वर्षाची तरुणी, किशोरवयीन आमची मुलगी, तिची अशा पद्धतीनं बिभत्स स्वरूपाची हत्या केली जात असेल आणि आज 24 घंटे उलटून गेले आहेत. शासनाच्या वतीनं कुठल्याही प्रकारचं आणखी त्यांना आश्वासन म्हणा, अरे कमीत कमी डोळ्यातले अश्रू तरी पुसायला यायची होती रे, एवढं तरी लाज आणि शरम काही लोकांना वाटली पाहिजे. पण या ठिकाणी जे लोक आली आहेत, जी भांडत आहेत, संघर्ष करत आहेत, त्यांना मी सलाम करतो. आणि एवढ्या सगळ्या प्रकरणानंतर सुद्धा हे कुटुंबीय गेल्या 2 वर्षापासून जो अन्याय सहन करत आहे हा महाराष्ट्राला शोभणारा नाही आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घ्यायचं, बाबासाहेब आंबेडकरांचं नाव घ्यायचं आणि अशा नीच लोकांना महाराष्ट्रामध्ये डायरेक्ट किंवा इनडायरेक्ट, प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष अशा नीच आरोपींना जे कोणी मदत करत असतील अशाही लोकांना जेलमध्ये डांबलं पाहिजे. अशा प्रकारची आमची भूमिका आहे. मी आजच्या या निमित्तानं मी सातत्याने या प्रकरणाचा कालपासून पाठपुरावा करत आहे. जेवढी आमची शक्ती आहे, जेवढी आमची पात्रता आहे, त्या पात्रतेनुसार मी परत एकदा महाराष्ट्राला विनंती करतो की अन्याय अत्याचार एका जातीनं दुसऱ्या जातीवर केला तरच तुमची मनं पिसाटल्यासारखी होतात, तरच तुमच्या मनामध्ये जिद्द आणि राग पेटतो. पण अशा पद्धतीचा अन्याय तो कुठल्या जातीचा आहे, कुठल्या धर्माचा हे न पाहता महाराष्ट्रानं अशा या प्रकरणावर सगळ्यांनी मिळून आपण आवाज उठवला पाहिजे. आणि या कुटुंबाला भविष्यामध्ये कसा मदत करता येईल, सहारा कसा देता येईल, हे मी अनिल देशमुखांना, गृहमंत्री आहात, आपल्याला माझी विनंती आहे. गेल्या 2 महिन्यापासून महाराष्ट्रात कोरोना महामारीच्या नंतर खूप मोठ्या प्रमाणात हत्या, बलात्कार, लूटपाट, आत्महत्या हे खूप प्रकार वाढलेले आहेत. त्यामुळे आपण जरा सगळ्यांनी फार महत्त्वपूर्ण लक्ष द्या आणि या प्रकरणाला जास्तीत जास्त मोठ्या प्रमाणामध्ये न्याय देण्यासाठी आपण पुढाकार घ्यावा, अशा प्रकारची विनंती मी आपल्याला करतोय. सम्यक न्यूज चॅनलच्या माध्यमातून या अन्यायाला वाचा फोडण्याचं काम होत आहे, त्याबद्दल त्या सर्व टीमचं, त्यांचं मी सगळ्यांचं अभिनंदन करेल. आणि या कुटुंबाला या दुःखातून मुक्त, या दुःखातून बाहेर पडण्यासाठी एक शक्ती मिळावी अशी मी अपेक्षा आपल्या सगळ्यांच्या निमित्तानं व्यक्त करेल. आणि सरकारनं या बेचिराग, उद्ध्वस्त आई वडील आणि या सगळ्या कुटुंबियांना परत एकदा नव्यानं उभं करण्यासाठी आपल्या सरकार दरबारी काही नियोजन आहे का,
या देशामध्ये 2G स्पेक्ट्रम पासून कोलगेट पासून आम्ही हजार करोड रुपयाचे घोटाळे पाहतो, पण नेमकं गरिबांना आणि उद्ध्वस्त लोकांना मदत करताना सरकारच्या तिजोऱ्या का आटतात, सरकारकडे पैसा का नसतो, याची आम्हाला लाज आणि शरम वाटते. म्हणजे बँका लुटणारी माणसं या देशामध्ये आहेत. एवढंच नाही तर या देशातली माणसं मेलेल्या माणसाच्या टाळूवरचं लोणी खाणारे, म्हणजे कफन घोटाळा करणारी माणसं, किल्लारीच्या भूकंपामध्ये पैसे खाणारी माणसं, अरे कुठल्या कुठल्या प्रकारची पैसे खाणारी माणसं आमच्या देशामध्ये आम्ही पाहतोय. पण या लोकांना, नेमकं अन्यायग्रस्त लोकांना मदत करताना मात्र तुमच्या पैशाचे झरे कुठं अटतात. अन्यायग्रस्त लोकांना मदत करताना आपल्याकडे वेळ नसतो, पण मोठ्या मोठ्या चित्रपटातले हिरो हिरोईन्सचे कार्यक्रम पाहण्यासाठी आमच्याकडे वेळ असतो, यांच्या लग्नांमध्ये जाण्यासाठी आमच्याकडे वेळ असतो, नको तसल्या फडतूस आणि भंपक गोष्टीसाठी आपल्याकडे वेळ असतो. पण अशा अन्यायग्रस्त कुटुंबियांना त्वरित मदत करण्यासाठी, कमीत कमी डोळ्यातले अश्रू पुसण्यासाठी तरी तुमच्याकडे वेळ आहे की नाही, हा प्रश्न मी सम्यक न्यूज चॅनलच्या माध्यमातून महाराष्ट्र शासनाला, देशाच्याही शासनाला विचारतोय, जनप्रतिनिधींना विचारतोय, जे शासन प्रशासनाचे ठेकेदार आणि इथले अधिकारी असतात त्यांनाही हा प्रश्न मी विचारतोय. गांभीर्यानं दखल घ्या, माणसांच्या अंत पाहू नका. माणसं या कोरोना महामारीनं 4 महिन्यापासून अगोदरच अर्थव्यवस्था उद्ध्वस्त आहे, घरदार उद्ध्वस्त आहेत, आणि अशा या व्यवस्थेमध्ये तुमच्या डोक्यामध्ये ही नीच मानसिकता येते कशी, याची आम्हाला लाज वाटते, शरम वाटते आम्हाला. हे प्रकरण आपण सगळ्यांनी गांभीर्यानं घ्या आणि या कुटुंबियांना नव्यानं उभं करण्यासाठी आणि ते संबंधित जे आरोपी आहेत त्या आरोपींना कठोरातली कठोर शिक्षा आपण सगळ्यांनी करावी. अशी शिक्षा करावी की भविष्यामध्ये एकाही मुलीकडे, कुठल्याही निरपराध माणसाकडे डोळा वर करून पाहण्याची हिंमत असल्या बदमाश आणि नराधम लोकांची झाली नाही पाहिजे. अशा प्रकारची शिक्षा करण्याची आज वेळ आलेली आहे, कठोरपणे पावलं उचलण्याची वेळ आलेली आहे, अशी मी आपल्या सगळ्यांना विनंती करतो. आपण ऐकलं असेल बोलताना की कुटुंबियातले एक सदस्य त्यांचे चुलते इतक्या पातळीपर्यंत बोलतायत की कुठली जात आणि कुठला धर्म, अरे ज्याला मला मंदिरामध्ये प्रवेश नसेल, मला जेवणाच्या पंक्तीतून उठवलं जात असेल, तर अशा धर्माला सुद्धा त्यांनी आव्हान केलेलं आहे. आणि ते आपण ऐकलं असेल की अशा धर्माला, अशा जातीच्या ठेकेदारांना त्यांनी आव्हान केलेलं आहे. तुमच्यात माणुसकीच नसेल, इतक्या नीच वृत्तीवर तुमची माणुसकी गेली असेल तर नक्कीच तुम्हाला प्रत्येक माणूस प्रश्न करेल. आणि त्यांनी सुद्धा प्रश्न केला. हा प्रश्न काही नवीन नाही आहे, हा मुक्ता साळवेनं सुद्धा प्रश्न केला होता, हा बाबासाहेब आंबेडकरांनी केला होता. ही प्रश्न वारंवार उभी राहतील. सर्वजितजी, अरविंद बनसोड आणि विराज प्रकरण याबद्दल असं ऐकण्यात येतं की अरविंद बनसोडचे जे हत्तेकरी मारेकरी आहे त्यांना सुद्धा जामीन झालेला आहे, त्याबद्दल काय सांगा? महाराष्ट्रात हे अशा प्रकारचे फार दिवसापासून आपण पाहत आहोत. अरविंद बनसोड प्रकरण असेल, विराज जगताप प्रकरण असेल, खर्ड्याच्या नितीनागेचं प्रकरण असेल, कोपर्डीच्या आपल्या बहिणीचं प्रकरण असेल, खैरलांजीचं प्रकरण असेल, कोणत्या प्रकरणातल्या कोणत्या दोषींना फाशा झालेल्या आहेत? खैरलांजी प्रकरण सगळ्या जगात त्याचा निषेध झाला. कोपर्डी प्रकरणामध्ये महाराष्ट्रभर हजारो मोर्चे निघालेले आहेत, पण आरोपींना फाशा होत आहेत का? आरोपींना कठोर शिक्षा होत आहेत का? आरोपी मात्र मोकाट पैशाच्या जोरावर किंवा कुठल्या तरी ढिसाळ पद्धतीच्या जोरावर हे आरोपी मोकाट बाहेर सुटत आहेत. तर याच्यावर गांभीर्यानं न्यायपालिकेनं, शासनानं विचार करावा. आणि जे आरोपी आहेत कुटुंबियांचं आपण ऐकलं असेल की त्यांची काही सूडबुद्धी नाही आहे. जे आरोपी आहेत, ज्यांनी हे केले, त्यांनाच फासावर लटकवा अशी त्यांची मागणी आहे. त्यांनी काही कुठल्या सकाराम तुकारामची नावं घेऊन उगाच कुणालाही अडकावं अशाही प्रकारची त्यांची सूड भावना नाही आहे. ज्या आरोपींवर कारवाई झाली नाही तर आपल्या पक्षातर्फे किंवा आपल्या संघटनेतर्फे आमच्या पुढची काय कारवाई? नक्कीच या कुटुंबियांच्या न्याय मिळेपर्यंत त्यांच्या पाठीशी आम्ही ठामपणे उभे राहणार. 6 महिन्याने, वर्षाने, ज्या वेळेला हे प्रकरण दाबण्याचं किंवा याला डायव्हर्ट करण्याचे न्यायपालिकेत काही जे प्रकार चालतात ते प्रकार आम्ही चालू देणार नाहीत. त्यामुळे या प्रकरणामध्ये त्यांना शेवटपर्यंत न्याय मिळेल यासाठी आम्ही सगळेजण प्रयत्न करणार आहोत. आपणही या प्रक्रियेमध्ये सामील झालात त्याबद्दल मी आपल्या सगळ्यांचा आभार मानतो. महाराष्ट्रातल्या सगळ्यांना, फुले शाहू आंबेडकरांच्या जबाबदार लोकांना, मी मागं आपण ऐकलं असेल की एक बोराडे, अक्षय बोराडे नावाच्या एका मुलाला या खेडमध्ये मारहाण झाली, तर त्याचा सगळ्या महाराष्ट्रामध्ये खूप मोठ्या प्रमाणात निषेध झाला हो. मीही निषेध केला होता. एक मारहाण झाली तर त्या मारहाणीचा निषेध म्हणजे आमच्या कोल्हापूरपासून सातारेपर्यंतच्या राजा महाराजांनी त्याचा विरोध केला. महाराष्ट्रातल्या बऱ्याच मोठ्या लोकांनी त्याचा विरोध केला.
अरे एक तरुण 17 वर्षाची मुलगी जिवंत मारली आहे आणि त्या प्रकरणाला मात्र आजही महाराष्ट्रातली माणसं, अरे तुम्ही साध्या साध्या प्रकरणाला डोक्यावर घेता. हे प्रकरण जे आहे, मी सगळ्या जबाबदारांना विनंती करेल की कृपा करून कलेक्टर साहेबांच्या माध्यमातून, तहसीलदार साहेबांच्या माध्यमातून आपापल्या विभागातल्या तहसीलदारांना, कलेक्टरांना या प्रकरणात लवकरात लवकर न्याय देण्यात यावा आणि या बेचिराग आई वडिलांना, उद्ध्वस्त कुटुंबियांना काही आर्थिक मदत करून त्या कुटुंबियांना पुढे जगण्याची काहीतरी आशा देण्याचं काम महाराष्ट्र शासनानं करावं, केंद्र शासनानंही करावं. अशा दोघांनाही आमची विनंती असेल की आपण या बाबतीमध्ये विचार करा आणि जे सामाजिक जागृत कार्यकर्ते आहेत, पदाधिकारी आहेत, संघटना आहेत, कृपा करून आपल्याला जमेल तसं शासन प्रशासनाला याचा जाब विचारा, निवेदन द्या. आणि ही जी घटना घडली ही कोणत्या पोलीस स्टेशन अंतर्गत येते काय? याचं काल नोंदणी चाकण पोलीस स्टेशनमध्येच झालेली आहे. काल त्यांचा FIR फाटलेला आहे. त्यांच्या संबंधित जे संशयित आरोपी आहेत त्यांना अटक झालेली आहे आणि अशा पद्धतीनं यांना न्याय देण्यासाठी शासन प्रशासन मदत करत आहे. पण आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून आपली जी दुसरी महत्त्वाची अपेक्षा आहे की इथं आणखीही सरकारच्या वतीनं प्रतिनिधी स्वरूपामध्ये भेट देण्यात आलेली नाही आहे. तर मी विनंती करेल खास करून गृहमंत्र्यांना अनिलजी देशमुख की आपण या ठिकाणचे आमदार येऊन गेले. या ठिकाणचे आपण सगळ्यांनी आमदारापासून खासदारपर्यंतच्या प्रतिक्रिया आपण कुटुंबियांकडूनच ऐकलेल्या आहेत. आमदारांनी, खासदारांनी आणखी अद्याप या बाबतीमध्ये 2 मिनिटाचा शोक सुद्धा संदेश दिलाय की नाही त्याबद्दल मला संशय आहे. पण जे कोणी याच्या संदर्भात काम करत आहेत, किमान मला वाटतं की राजकारण बाजूला ठेवा, पण एक माणुसकीच्या नात्यानं असा निर्गुण हत्या एखाद्या मुलीची केली जाते तर आपण किमान एक सदिच्छा त्या कुटुंबांना भेटणं किंवा त्या दुःखामध्ये सहभागी होणं हे माणुसकीच्या नात्यानं महत्त्वाचं आहे. राजकीय दृष्टिकोनातून यावर भाष्य न केलेलं बरं आहे. पण जे अधिकारी आहेत, ज्यांच्याकडे हे अधिकार आहेत, त्यांना आमची विनंती असेल की नक्की तुम्ही या कुटुंबाला न्याय द्या आणि या कुटुंबाला भविष्यात जगण्यासाठी भरीव अशा पद्धतीची ठोस पावलं उचला. कायदे नसतील तर कायदे बनवा. अशा प्रकारच्या हत्या, अशा प्रकारचे अपराध, बलात्कार का वाढत चालले आहेत याच्यावर ठोसपणे महाराष्ट्र शासनानं पावलं उचलावी, अशा प्रकारची आमची भूमिका आहे. मी आणि आमच्या सगळे सहकारी मित्र आम्ही याच्यामध्ये खंबीरपणे उभे आहोत आणि आपण सगळेजण आपण मिळून या प्रकरणामध्ये, याच नाही तर महाराष्ट्रात आपल्याला माहिती आहे की जिथं जिथं अन्याय अत्याचाराच्या किंवा जिथं जिथं अशा प्रकारच्या घटना घडतात आपण प्रयत्न करतो न्याय मिळवून देण्याचा. आपला हा नैसर्गिक स्वभाव आहे. आपली जेवढी शक्यता आहे, आपली जेवढी पात्रता आहे, आपण तेवढी मदत प्रत्येक ठिकाणी आपण करत आलेलो आहोत. भविष्यात पण आपण जिथं जिथं अन्याय होईल, जिथं जिथं अशा प्रकारच्या घटना घडतील, आपण तिथं खंबीरपणे उभे राहूया. आपल्या चॅनलला इतक्या दूर भागामध्ये आपण येऊन हे सगळं महाराष्ट्राला, देशाला आपण कळवत आहात, त्याबद्दल मी खरं आपला आभार मानतो. हा आवाज देशाच्या प्रधानमंत्र्यापासून महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यापर्यंत सगळ्या जबाबदार लोकांपर्यंत हा आवाज गेला पाहिजे आणि याच्यात न्याय मिळाला पाहिजे, एवढीच अपेक्षा आहे.